नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. पारंपरिक पर्जन्यमापक मानला जाणारा दुतोंड्या मारुती जो आहे तो पूर्णपणे बुडालेला आहे. गंगापूर धरणामधून विसर्ग जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे आणि त्याचप्रमाणे गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आलेले आहेत. या संपूर्ण परिस्थितीवर नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत. जिल्हाधिकारी हे रात्रीपासून या संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत आणि आता सर नेमकी काय परिस्थिती आहे, किती पाण्याचा विसर्ग आता सध्या सुरू आहे? नाशिकच्या आधी आपण विचार केला तो याच्यामध्ये गंगापूरमध्ये जवळपास 15,000 क्युसेक्स तिथे सोडण्यात येत आहे आणि त्याचं मूल कारण आहे की इनकमिंग आउटकमिंग कल दुपारी 2 वाजेपासून आपण मॅच केला होता. तर जवळपास ते 13,500 से 13,800 या रेंजमध्ये ते पाणीचा विसर्ग चालू होता. परंतु आता आपल्याला 95.36% ते पाणी भरलं होतं, ते आपण 90 खाली आणण्याचा आता विचार करतो आहे आणि जेणेकरून आपल्याकडे किमान 1-1.5 TMC आपल्याकडे बफर गंगापूर धरणामध्ये राहणार आहे, जेणेकरून भविष्यामध्ये फ्लड कंट्रोलमध्ये आपल्याला चांगलं यश मिळेल. हे आपलं पहिला टार्गेट आपण त्या ठिकाणी करतो आहे. आपला जो होलकर ब्रिज आहे त्या ठिकाणी होलकर पुलावर जो आपला म्हणजे वॉटर गेज असतो त्याचे जो डेंजर मार्क जो आपण म्हणतो ते आहे अबाउट 19,079 एवढा क्युसेक्स अगर पाणी असेल तर ते डेंजर मार्क म्हणजे तिथपर्यंत पाणी कुठेही जात नाही, म्हणजे बाहेर पडत नाही. ते घाटच्या वर तो ऑब्व्हियसली असतो 7,000च्या वर, परंतु बाहेर पडत नाही. ते नदीचा जो पात्र आहे त्याला सोडून तो आपण त्या लेवलच्या वर आपण एक वॉर्निंग दिलं होतं की पाऊस सतत आहे. आपण 13,000 गंगापूरमध्ये इनकमिंग आउटकमिंगला मॅच करून 13,000च्या रेंजमध्ये आहे. नाशिकच्या आपल्याकडे अपेक्षित होतं की अबाउट 6,000 से 7,000 म्हणजे मिनिमम राहणार आहे आणि आपली तयारी आपण 24,000 प्रमाणे आपण ऑलरेडी म्हणजे सांगितलं होतं काल पत्रकार परिषद घेताना की आपला अंदाज आहे 24,000पर्यंत जाईल. रात्री 3 से 5 या कालावधीमध्ये ते 27,000पर्यंत गेली होती, परंतु प्रशासनतर्फे जो आपण तयारी केली होती ते 42,000ची केली होती. जो आपला हाय फ्लड लेवल आहे जो 2008 वगैरेमध्ये जो 16मध्ये जो आपल्याकडे महापूर आला होता, या कालावधीचा जो आपला जो हायेस्ट लेवल होता ते 42,000 होता. 42,000 प्रमाणे केलं होतं. साधारणतः क्युसेक्समध्ये अगर ते पाणीचा स्तर वाढला तो 1,000 क्युसेक्स म्हणजे जवळपास त्या ठिकाणी रुंद एवढी आहे की जवळपास 6 से 7 इंचचा डिफरन्स येतो आणि तिथे काउंटूर मॅपिंगप्रमाणे अगर आपण विचार केला तर ते 70 फूटपर्यंत आपण तयारी केली होती. तर त्या म्हणजे नदी पात्रापासून 70 फूटपर्यंतचे सगळे दुकान असेल, घर असेल, त्याला आपण पूर्वकल्पना देऊन तिथे शिफ्ट होण्याची सूचना, त्यांचा जो सामान आहे त्याला वरती टाकण्याची सूचना इत्यादी त्या ठिकाणी देण्यात आली होती. या सगळे नियोजनमुळे आपल्याला एक गोष्टी मला आणि याच्या जो पूर्ण आहे MRDP नावाचे एक प्रोजेक्ट आहे, ते वर्ल्ड बँक फंडेड प्रोजेक्ट महाराष्ट्र शासनासाठी आहे. त्या प्रोजेक्टमुळे AIच्या माध्यमातून क्लिअर मॉडेल्स आपल्याला मिळतो की इथपर्यंत पाणी येणार आहे, इथपर्यंत येणार आहे. आपला जो वॉर्निंग टाईम आहे सामान्य महापौरांनी जो सूचना दिली होती ते 4:30च्या वेळ होता आणि परंतु फ्लड कंट्रोलचा आपण बॅलन्स केला. पाऊस किती पडतो आहे आणि गंगापूरमध्ये पाणी किती सोडतो आहे, तो साधारणतः 11:30 रात्रीपर्यंत ॲटलीस्ट 6 एक्स्ट्रा तास प्रत्येकानं त्या कालावधीमध्ये मिळून गेला की ते आपल्या पूर्वतयारी ते करू शकतो आणि कुठले धावपळ यामुळे नाही झाली. या सगळ्या परिस्थिती असताना लोकांना शिफ्ट केलं असल्यामुळे, लोकांना विशेष खबरदारी घेतलं असल्यामुळे एकही पॅनिक कॉल 112ला नाही आला, 100ला नाही आला, फायरला नाही आला, स्मार्ट सिटी कंट्रोल रूमला नाही आला, आपत्ती व्यवस्थापनच्या कंट्रोल रूमला नाही आला, कोणाला नाही आला. याचा परिणाम हे झालं की कुठलेही म्हणजे NDRFला बोलवा, SDRFला बोलवा, लोकांना काढा, अडकले होते त्याला काढा इत्यादी, याचा एक बी उदाहरण आपल्याला नाही आलं. ज्या ठिकाणी पाणीचा स्तर वाढत होता तिथे बॅरिकेडिंग होती. आदरणीय CP साहेबांनी एक DCPला रात्रभर, DCP झोन 2 किशोर काळे, त्याला रात्रभर या जबाबदारी दिली होती. त्यांच्यासोबत त्यांचे सगळे पोलीस इन्स्पेक्टर्स, ACPs जागेवर होते. CP साहेब स्वतः मॉनिटर करत होते. 200पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी फक्त यामध्ये नाशिक शहरात कामावर होते आणि महानगरपालिकाचे जवळपास 500 कर्मचारी, महापौर, उपमहापौर, त्यांचे सगळे टीम, अधिकारींचे पूर्ण टीम, ते सगळेजण जागेवर होते आणि 500पेक्षा जास्त त्यांचे कर्मचारी, काही सक्शन मशीन घेऊन, काय फायरचे लोक घेऊन, काय कुठे पाणीचा साठा होत असेल तर तिथे JCB आणि पोकलँडच्या माध्यमातून रस्ता मोकळा करून, असा करून पूर्ण टीम कामावर होते. याचा परिणाम हे झाला की कुठल्याही प्रकारच्या जानमालचं नुकसान नाशिक शहर असेल, आजूबाजूचा परिसर असेल, कुठेही पूर्ण जिल्हाभरात काय झालेलं आहे. पण मग सर आता शहरामध्ये काही
प्रमाणात पावसाने उघडीप दिलेली आहे, परंतु ग्रामीण भागातली नेमकी परिस्थिती काय? जसं की त्र्यंबकेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला, अक्षरशः रस्त्यांवर नदीचे स्वरूप आलं. त्यामुळे कॅचमेंट एरियामध्ये पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची परिस्थिती काय आहे आणि हा जो फ्लो आहे, जो सध्या विसर्ग सुरू आहे, तो आता वाढवणार आहात की तो आता कमी कमी होत जाणार? नाही, याच्यामध्ये लक्षात घ्या की आपला जो मी विसर्गबद्दल पहिलं सांगतो, विसर्गमध्ये जो 13,500चा कॉन्ट्रीब्युशन जो होता ते आपलं गंगापूरच्या पाणी जो सोडलं होतं त्याच्याप्रमाणे होतं. आणि तिथे जो एक्झॅक्ट होता तो एक लेवल मेंटेन करून एक्स्ट्रा पाणी जो काय येत होतं ते सोडण्यात येत होता. तो जे जवळपास 13,500च्या एक्स्ट्रा पाणी येत होतं ते आपण सोडत होतो. आत्ता जो विसर्ग आहे ते नाशिक शहरामध्ये जो 27,000 ज्यावेळी झाला होता तो 13,500 प्लस 13,500 नाशिक शहराच्या पावसामुळे होत होता. आपण जो अंदाज केला होता की 11,000 के आसपास म्हणजे साधारणतः होणं अपेक्षित, आता पाऊसच्या लक्षात घेता 114 mm पाऊस पडला, तो त्याच्या अनुषंगाने 13,400 एवढं क्युसेक्स पाणी इथून आलं. आता नाशिक शहरामध्ये पाऊस जो आहे सकाळपासून थांबलेला आहे. तर यामुळे काय झालं की आत्ता जो पावसाचा जो लेवल आहे ते जवळपास 7,000 क्युसेक्सनी कमी झाला आहे. म्हणजे त्या गोष्टीचं अगर आपण लक्षात घ्या, अजूनही 20,000 क्युसेक्स तिथे चालू आहे. त्याचं मूल कारण आहे की 13,500 तिथलं गंगापूरमध्ये आता त्यांनी जवळपास 15,000पर्यंत केलं आहे. ते अगर असेल तरी नाशिकमध्ये जो पावसाचा कॉन्ट्रीब्युशन होता ते कमी झाला आहे आणि ते 19,000चं लेवल आता मेंटेन करणार आहे. 19,000 आपला हाय फ्लड लेवल जो आहे, म्हणजे जो डेंजर लेवल असतो त्याच्या कमी आहे. रामकुंड व इतर घाट पाणी खाली राहणार, परंतु शहराचे इतर भागामध्ये जो आपला पंचवटीचा भाग असेल या कुठले सराफ बाजार असेल त्या ठिकाणी अजिबात पाणी येणार नाही. ते बेसिक आपलं नियोजन आहे आणि त्याच्या करण्याचे मूल कारण आहे की आपल्याला बफर आपलं ठेवायचे की नाशिकला अगर पाऊस वाढला तो गंगापूरला आपण काही TMC पाणी तिथे होल्ड बॅक करू शकतो आणि कमी पाणी गंगापूरवरून सोडू शकतो या शून्य पाणी सोडू शकतो. जसे मागच्या वेळी ज्यावेळी ढगफुटीचं वातावरण होता तो गंगापूरमधून एक थेंब पाणी सोडण्यात आलं नाही. जो भी पाणी आलं नदीमध्ये ते आपलं लोकल पाऊसमुळे झालं. तो हे नियोजन आहे, म्हणजे गंगापूरच्या एक बाजूला आणि नाशिकच्या एक बाजूला, हे दोनोंच्या बॅलन्स करण्याचा बेसिकली नाशिकचा फ्लड कंट्रोल प्लॅन असतो. पण मग गंगापूर धरणामध्ये आता किती साठा आपण मेंटेन करणार आहोत? आता 95% आहे, ते आपण 90च्या खाली आणण्याचा विचार करतो. ग्रामीण भागामध्ये जसं पाहिलं, सायखेडा असेल, चांदोरी असेल, त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पुराचं पाणी जे आहे ते गावांमध्ये देखील आहे, काही संपर्क देखील तुटलेला आहे. त्या भागात काय आपण व्यवस्था केली, काय नियोजन आहे तिथल्या नागरिकांचं? नांदूर मंदुबेश्वरमध्ये 82,000 क्युसेक्स तिथे पाणी चालू असल्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या पाऊस आणि पाणीमुळे सायखेडा आणि चांदोरी या दोन गावामध्ये पाणी खाली गेलं. तर ते फ्लड प्लेनमध्ये असलेले दोन गाव आहे आणि त्या ठिकाणी सतत हे पुराचा रिस्क सतत असतो. या गोष्टीच्या लक्षात घेता काल दुपारी 12 वाजताही आपण सायखेडा आणि चांदोरीमध्ये वॉर्निंग दिलं होतं. CO जिल्हा परिषद, ग्रामीणचे पोलीस अधीक्षक महोदय, प्रांत अधिकारी आणि तिथलं तहसीलदार हे चारो जण त्या ठिकाणी जागेवर जाऊन तिथे लोकांना 400 कुटुंब जवळपासला शिफ्ट केलं होतं. ज्या लोकांना आरोग्याची सुविधाची गरज पडू शकते, ज्येष्ठ नागरिक असेल, गरोदर माता असेल, स्तनदा माता असेल, त्याला सगळ्यांना रुग्णालय शिफ्ट करण्यात आलं होतं. PHC चांदोरीच्या परिसरमध्ये पण पाणी भरून जातो, तर त्यामुळे PHCची जो सुविधा आहे ते इतर ठिकाणी शिफ्ट करण्यात आलं होतं. औषध साठाला शिफ्ट करण्यात आलं होतं. आणि पाणीमध्ये दोन प्रकारचे जो प्रॉब्लेम होतो, एक आहे की वीज खंडित होणे आणि दुसरा बिकॉज आपण इलेक्ट्रिक्युशन प्रिव्हेंट करण्याचा प्रयत्न करतो. आणि दुसरा जो विषय असतो याच्यामध्ये की स्नेक बाईट, तर स्नेक बाईट वेनम आणि डॉक्टरला प्रशिक्षण, या दोन गोष्टी आहे. आणि वीज खंडित करण्यात आलं असेल तरी पिण्याच्या पाण्याची अडचण येऊ नये त्याच्यासाठी पिण्याच्या पाण्याचं योग्य साठा, क्लोरीनच्या टॅब्लेटचा साठा, सो दॅट रोगराई पसरू नये, हे सगळ्या गोष्टीचं नियोजन आपण करण्यात आलं होतं. जलपर्णीमुळे त्या ठिकाणी एक असा विचार असतो की जलपर्णीमुळे तिथे पूरच्या जो परिस्थिती आहे ते जास्त हे होतात. काल जिल्हा परिषद आणि इरिगेशनच्या जो मेकॅनिकल विंग आहे त्यांनी जलपर्णी काढलं पण आहे मोठ्या प्रमाणात. 100% नसतो, परंतु मोठ्या प्रमाणात त्यांनी जलपर्णी काढलं आणि याबद्दल एकही तक्रार त्याच्यानंतर आपल्यापर्यंत किमान प्राप्त झाली नाही. या गोष्टीचं पूर्ण नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. लोकांना पूर्वकल्पना देऊन आपण शिफ्ट केला आहे. आता पाणीचा जो हे आहे, पाऊस अगर थांबला आणि हे जो विसर्ग थांबला, एक गोष्टी लक्षात घ्या की इकडचा जो पाणी तिकडे पोहोचायला जो एक गॅप साधारणतः 6-7 तासचा असतो. तर हे सगळे गोष्टीचं लक्षात घेता त्या ठिकाणी जो पाणी साठा आहे ते 3 ते 4 वाजेपर्यंत त्या ठिकाणी, म्हणजे पूर परिस्थितीमध्ये पाणी साठा राहण्याची पूर्ण शक्यता नाकारता येत नाही. परंतु या गोष्टीचं लक्षात घेता आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला काम करून घेणं म्हणजे अपेक्षित आहे. त्या ठिकाणी पूर्ण नियोजन करण्याची आपण सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि या अनुषंगाने पूर्ण काम त्या ठिकाणी चालू आहे. कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही त्याबद्दल विशेष लक्ष देण्यात आलेलं आहे आणि त्या भागामध्ये पूर्ण लक्ष देऊन आपण काम करतो आहे. अधिकारी त्या ठिकाणी थांबलेले आहे
ओनली गोष्ट आहे की एक वेळा पाणीच्या हे संपलं, कुठले रोगराई पसरू नये, कुठल्या प्रकारची बाकी अडचण होऊ नये, त्याच्यासाठी आपण विशेष लक्ष देणार आहे. मग सर, एकूण जिल्ह्यामध्ये किती नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे? आणि दुसरं म्हणजे की आता ही जी काही पूर परिस्थिती आहे ते पाहता पुढच्या दृष्टिकोनातून, कारण पुढे देखील काही अलर्ट असतील का, किंवा कशा पद्धतीचं नियोजन असेल प्रशासनात? नाही, आपण एक गोष्टी लक्षात घ्या की स्थलांतरित जवळपास 1000 लोक आहे आणि त्याच्यामध्ये विभिन्न ठिकाणी आहे, विभिन्न कारणमुळे आहे. जसे मालिनचा अगर आपण अभ्यास केला, जो 2014मध्ये जो दुर्दैव घटना ऑगस्टच्या महिन्यात घडली होती, त्याच्या अगर आपण अभ्यास केला तर एक हार्ड रॉक सरफेसवर मातीचे डेपॉझिशन होता. हा डेपॉझिशनमुळे जो काही साठा त्या ठिकाणी म्हणजे मातीचा साठा आहे आणि हार्ड रॉकवर पाणी सतत जात असल्यामुळे त्या ठिकाणी लँडस्लाईडची परिस्थिती निर्माण झाली होती. अशी परिस्थिती होऊ नये म्हणून आपल्याकडे 3-4 असे भाग आहे ज्या ठिकाणी हार्ड रॉकवर मातीचे डेपॉझिशन आणि सबसर्फेस फ्लो होण्याची शक्यता आहे. जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या माध्यमातून आपण तपास पण करून घेतला. आज के डेटमध्ये त्यांच्या जो प्राथमिक असेसमेंट आहे त्या ठिकाणी कुठले रिस्क नाही, परंतु फिर भी विशेष खबरदारी घेता आपण काही ठिकाणी लोकांना स्थलांतरित करून ठेवलं, जेणेकरून म्हणजे धोका नसेल तरी तिथे कुठल्या अडचणी भविष्यात पण येऊ नये. एक हा विषय महत्त्वपूर्ण आहे. तर त्रिंबकचा काय भाग असेल, पेठचा काय भाग असेल, या ठिकाणी तशा जिओलॉजिकल फॉर्मेशन असल्यामुळे आपण केलेलं आहे. ते झालं एक विषय. त्याच्याशिवाय जसे चांदोरीचा भाग असेल, सायखेडाचा भाग असेल, तिथे जवळपास 400 कुटुंबाला आपण स्थलांतरित केलं. त्याच्याशिवाय आपल्या हाऊसिंग सोसायटीज असेल, नाशिक शहरामध्ये सराफ बाजार असेल, असं आपण केलं. असं 3-4 मेजर भागमध्ये लोक स्थलांतरित आहे. रस्त्यामध्ये कुठे माती वगैरे आली तर त्या ठिकाणी ताबडतोब JCB वगैरे आपल्याकडे उपलब्ध आहे PWDच्या माध्यमातून. तर रस्ते आपण मोकळा करून घेतो आहे. झाड पडलं आपण करतो आहे, विजाचा तार पडला आपण करतो आहे. तो हे सगळे गोष्टी सतत रीती चालू आहे आणि तक्रार होऊ नये आणि त्याच्यासाठी प्रशासनाला पूर्णतः आपण फील्डवर ठेवलं आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येक गोष्टीबद्दल लक्ष दिलं आहे. आणि या गोष्टीचा आनंद आहे की एकही व्यक्तींची मृत्यू झाली नाही, एकही व्यक्तींची, बिकॉज मालेगावमध्ये पण 17 घराला आपण स्थलांतरित केलं आहे. तर या गोष्टीच्या लक्षात घेता एकही व्यक्तींची मृत्यू झाली नाही. विशेषतः त्र्यंबकेश्वर आणि सुरगाणा या 2 तालुक्यामध्ये प्रचंड पाऊस पडला, परंतु एकही व्यक्तीची मृत्यू झाली नाही, एकही जनावरांची मृत्यूच्या माहिती नाही आहे. एकही म्हणजे नुकसान बेसिकली काही दगड वगैरे इकडे तिकडे पडलं असेल, परंतु कुठलंही मेजर नुकसान आपल्याला टाळायला यश मिळालं आहे. या सगळ्या गोष्टीबद्दल आपण प्रयत्न सतत चालू आहे, मेहनत पूर्ण चालू आहे. सर, काही आकडेवारी आली आहे त्र्यंबकेश्वरमध्ये रात्रीपासून किती पाऊस झाला, किंवा ओव्हरऑल जे आहे 24 तास? 200 mm पाऊस प्रत्येक 24 तासात पडत आहे. त्र्यंबकेश्वरला तेली गलीला पाणी गेलं होतं, परंतु त्या गोष्टीच्या लक्षात घ्या की तिथे जो काम आधीपासून झालेलं आहे आणि तिथलं जो भौगोलिक परिस्थिती आहे, तिथे जो आपला एक वो नदी आहे, ते आपला जो नील पर्वतवरून येतो, हां, तो ते नदीचं पाणी आणि गोदावरीचं पाणी मिक्स होत असल्यामुळे तिथे पाऊसची परिस्थिती येतो. त्याच्या जो आत्ता जो त्र्यंबकमध्ये विकास आराखड्याचे जो 77 काम घेण्यात आलेलं आहे, त्या कामामुळे हे प्रश्न कायमस्वरूपी सुटून जाईल. पण मग काही रस्ते वगैरे काही बंद आहेत किंवा संपर्क तुटला काय? 23 रस्ते बंद पडले होते कालपासून, परंतु ते सगळे ओपन करून देण्यात आले. जवळपास 7 रस्ते आज सकाळी बंद होते, परंतु ते सबमर्सिबल ब्रिज आहे. अपेक्षाच आहे की ते पाणी त्याच्यावरच जाणार आहे. पण मग आता काही गावांशी संपर्क वगैरे काही तुटलेला नाही आहे, सर्व रस्ते खूप? नाही, 7 गावामध्ये रस्ते बंद आहे, परंतु म्हणजे संपर्क तुटलेला असेल तरी त्या ठिकाणी पूर्ण नियोजन करून देण्यात आलेलं आहे. असा कुठल्या अडचण आपण सोडला नाही. तिथे पोलीसचा बंदोबस्त आहे, बॅरिकेडिंग आहे, आरोग्य व्यवस्था आहे, औषध पोहोचवलेलं आहे, राशनची व्यवस्था करून देण्यात आलं आहे, केरोसिन वगैरे म्हणजे गॅसची व्यवस्था तिथे करून देण्यात आली आहे. जो बी व्यवस्था आहे ते पूर्णतः आहे आणि प्रॉब्लेम काही नाही आहे. थोडक्यात की कोणाला रेस्क्यू करण्याची गरज आहे, गरोदर माताला जिल्हा परिषदने मोठ्या प्रमाणात शिफ्ट केलेलं आहे. सगळ्या गोष्टी म्हणजे स्थानिक स्तरावरपर्यंत म्हणजे नियोजन देऊन, सूचना देऊन, पाठपुरावा करून बऱ्यापैकी करण्यात आलेलं आहे. कुठे कमी राहून गेले असेल तर त्याला आपण सुधारणा करू. ते होते नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सर, ज्यांनी सांगितलं की संपूर्ण परिस्थितीवर जे आहे प्रशासन नियंत्रण ठेवून आहे. 1000 नागरिकांना आत्तापर्यंत सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे आणि गंगापूर धरण असेल आणि गोदावरी नदी प्रवाह जो आहे यातल्या विसर्गावर संपूर्ण नियंत्रण जे आहे ते प्रशासनाकडून करण्यात येत आहे. कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, आपलं महानगर, नाशिक.